नमस्कार. आज मला माझ्या मराठा बांधवांशी संवाद साधायचा आहे आणि गरजवंत मराठ्यांचा लढा लढणाऱ्या मनोज जरांगे पाटलांशी सुद्धा बोलायचं आहे. हो, मनातलं बोलायचं आहे. वारंवार आपल्या आंदोलनाला समर्थन असल्याचं, मान्य असल्याचं मी बोललोय. पण मराठा समाजाच्या आंदोलनातून आता मनोज जरांगेंच्या तोंडून जी भाषा येते आहे ती अजूनच अस्वस्थ करणारी आहे. खरं तर मनोज जरांगेंच्या वरती बोलताना नीटच बोललं पाहिजे असा त्यांच्या समर्थकांचा आग्रह असतो. हा प्रेमळ आग्रह कधी कधी धमकी या प्रकाराकडे सुद्धा जातो. मान्य आहे, एखादा लढा उभारत असताना त्या लढ्याचं प्रेरक व्यक्तिमत्व आदर्शच बनलं पाहिजे अशी प्रतिमा असताना, ते योग्यच असलं पाहिजे असा मेसेज गेला पाहिजे असं वाटत असताना, त्या नेतृत्वानं सुद्धा आपल्या आदर्शाला जपण्याची अधिकाधिक गरज असते. भीती वाटलीच पाहिजे. बहुसंख्य असलेल्या मराठा समाजांच्या भावनाच्या विषयीचा आदरही असला पाहिजे आणि मराठ्यांची दहशतही असली पाहिजे. दहशत प्रेमळ या अर्थाने म्हणतोय मी, हे मलाही मान्य आहे. पण आपल्या मोठ्या संख्येने मोठ्या असलेल्या समाजामधल्या मोठा भाऊ असलेल्या मराठा समाजाने, ज्याने आत्तापर्यंत केवळ आणि केवळ समाजाचं नेतृत्वच केलंय आणि या समाजाला खूप पुढे नेलंय, अशा माणसांच्या तोंडी येणारी भाषा ही कशी असावी याला कुठेतरी मर्यादा असली पाहिजे असं माझं मत आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनाविषयी, हेतूंच्या विषयी शंका घ्यायचंच नाही असं ठरलं तरीही त्यांच्या भाषेबाबत मात्र आक्षेप व्यक्त करावा लागतो. बरं, जास्तीत जास्त वेळा तेव्हा व्यक्त करावा वाटतो जेव्हा ती भाषा स्वतःच्याच लोकांच्या विषयी वापरली जाते. छगन भुजबळांच्या वरती, देवेंद्र फडणवीसांच्या वरती किंवा अन्य लोकांच्या वरती जरांगेंनी दिलेल्या शिवीगाळीविषयी मला फारसं काय म्हणायचं नाही. कधी कधी ऍसिडिटी वाढली म्हणून, उपोषणाला होते म्हणून त्यांची भाषा घसरल्याचं आम्ही जाणवलं, मान्य केलं आणि त्याबाबत फारसं काही आक्रमक मत सुद्धा व्यक्त केलं नाही. पण आमदार प्रसाद लाड यांच्याविषयी बोललेली ती वाक्य मला खरोखरच या नेतृत्वाच्या उंचीला, या नेतृत्वाच्या एकूणच विचारधारेला कुठल्या दिशेनं घेऊन जात आहेत याचा विचार करण्याची गरज आलेली आहे. प्रसाद लाड हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत म्हणून त्यांना अत्यंत गलिच्छ भाषेत बोलायचं हे कितपत योग्य वाटतं? मनोज जरांगेंनी कोणावर टीका करावी, कशी करावी, कोणत्या पक्षाची बाजू घ्यावी हा त्यांचा अधिकार आहे. मी आधी म्हणालो होतो की ते मुख्यमंत्री होऊ शकतात. लक्षात घ्या, जेव्हा करोडो लोकांच्या नजरा तुमच्यावरती असतात, जेव्हा करोडो लोक तुमचे अनुयायी झालेले असतात, तेव्हा त्या करोडोपैकीच एक असलेल्या प्रसाद लाड यांना सुद्धा आपण तसंच समजलं पाहिजे. एक मराठा कोटी मराठा अशी घोषणा आपण देतो. प्रसाद लाडही मराठाच आहेत आणि तेही 1 कोटी मराठा यापैकीच जातात. प्रसाद लाडांच्या बाबत जरांगेंची भाषा मी तुम्हाला ऐकवतो. हे कोण आहे भांडगुळ? कवर तुकासाठी तो म्हणा लोकांचा भांडवळ आहे. माया नादावर नको पडू. तू किती पैशावाला आहे आणि तू किती करप्टेड आहे. मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा. मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी अवलाद देतोय म्हणा. तू माया नादी लागू नको. तो कोणी तू तुपल्या अवकातीत राह. देवेंद्र फडणवीसच्या पायाचा ठेव, नाही तर त्याचा गुख आहे. हा, माया नादी नको लागू. उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे, मोठा लोक आहेत म्हणून, पण तुम्ही नीच नालायक नाही घालात. तू आम्ही म्हणलो तुला, तू असं का मागवतो? तू त्याच्या पायाचा ठेव, थुकाचा ठेव, त्याचा गुख हाजायची कर रोज मुठभर. आम्हाला काय देणं घेणं नाही ना. आमच्या गरीब मराठा ढवळाढवळ करू नको. तुला मागात पडन ते लाड्या का कोण येतो. हा, लाडे गुलाबी जमत नाही मायापाशी. हा, असले झिंगूर झांगूर लय येते लय जातात. हा, माकडा कुठे शेण खातो कुठं बोलतो. त्याने एक आमदारकी दिली म्हणून चाटितो का त्याचा थोका? भंगार सगळ्या दुनियाचं तू ऐकलं? अहो, खाण्यासंबंधी बोलायचं, काय खावं म्हणावं, काय चाट म्हणावं, काहीतरी. म्हणजे जरांगे साहेबांच्याकडं लोक खूप मोठ्या अपेक्षेने, आशेने बघत असतात. एक मोठी तरुण पिढी महाराष्ट्रातली जरांगेंना आपला आयकॉन मानते ना. मग
अशा आयकॉनच्या आदर्शाच्या तोंडून अशी भाषा बरी वाटते का, एवढाच माझा प्रश्न आहे. बरं, लाड सुद्धा मराठाच आहेत हे विसरून चालणार नाही. मी आणखी एका मराठा बांधवाच्या बाबत उच्चारलेली भाषा ऐकवतो. अहो, समोर जे अधिकारी बसलेत ना, ते छत्रपती संभाजीनगर विभागाचे जुने विभागीय आयुक्त होते आणि त्यांच्या समोर जरांगे अत्यंत अश्लील शिव्या देत आहेत, त्याही ऐकून घ्या. राज्यातले आणि शासनाच्या मायाचा चिन्ह मध्यस्थी करायची नीट करा, नाहीत नका करू. इथं लोक मरायला लागले तो पशी तापाशी. ती जी आर कव्हर काढतात 5 महिन्यापासून. काय घालायला राज्य चालले ते कसलं. 31 मार्च पोत ही केलं, 31 मार्च पोत. 31 मार्च त्याच्या बापाने केलं, 31 मार्च त्याच्या मायाचा चिन्ह कोणते भाडक होईल. 31 मार्च पर्यंत त्याच्या बापाने केलं का? 5 महिने काय इकडे काय काढीत होते का? त्यांचं ऐकल्यात? म्हणजे आपल्याच अधिकाऱ्याला. बरं, हे मधुकर राजे अर्दड असं नाव लावतात, म्हणजे स्वतःला ते राजे सुद्धा म्हणून घेतात. राजे अर्दड आहेत की मधुकर राजे आहेत माहित नाही मला, म्हणजे त्याची पूर्ण माहिती अजून मला घ्यायची राहिली आहे. पण त्यांना सुद्धा शिवीगाळ, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ, ज्यातले बहुतांश मराठा आहेत त्यांच्याशी बोलताना सुद्धा ही भाषा पोरं ऐकतायत. जरांगे साहेब, पोरं ऐकतायत जे तुम्हाला आदर्श मानतात. आपल्या आदर्शाकडून अशा असभ्य आणि अश्लाघ्य भाषेची अजिबात अपेक्षाच नाहीये. बरं, आपण प्रसाद लाडांना दिलेल्या शिव्या ऐकल्या, आपण अधिकाऱ्यांना दिलेल्या शिव्या ऐकल्या. त्यांचेच एक समर्थक आहेत, त्यांचेच एक समर्थक, ज्यांचं नाव तारक. मधल्या काळात त्यांना तोंडाला काळं सुद्धा फासलं गेलं. त्यांना बोलताना तर जरांगेनी कसले बोलताय, चुकीची माहिती देताय का, डोक्यात माईक घालत असतो असं सांगितलं. आता हे ऐकल्यावरती, डोक्यात माईक घालत असतो हे ऐकल्यावरती आपल्याला तरी बरं बघवेल का, बरं वाटेल का? जरांगे, अशा भाषा वापरणं आपल्याला शोभतं का हे आपणच सांगावं. आता अजून एक प्रसंग दाखवतो. अहो, ज्या महाराजांसोबत तुमचा पंगा झाला त्या महाराजांनी तुकाराम महाराजांची शपथ घातल्यानंतर जा तिकडं, डोकं उठवू नका, 15 दिवसांनी आलाय, हे शब्द वापरले होते, ते ऐकून घ्या. तुकाराम महाराजांचा निरोप घेऊन आलो. महाराजांची तुम्हाला शपथ आहे, तुकाराम महाराजांची. तुकाराम महाराजाचा, जगद्गुरू तुकाराम महाराज तुमच्यावानी 13 दिवस अन्न पाण्या वाचून बसले होते. माझा आवाज तुम्हाला अंतःकरणातला दादा कळला असेल. आमची वारकऱ्याची, कीर्तनकाराची तळमळ तुम्ही समजून घ्या. तुकाराम महाराजांचा तुम्हाला आदेश आहे, तुम्ही पाणी प्या. हे आंदोलन हे चालूच राहणार आहे. आम्ही म्हणत नाही, जोपर्यंत मागं घेत नाही तोपर्यंत. बसा शांत, थोडं डोकं दुखायला लागलं मावा तिकडे. आला 15 दिवसातून एकदा लागला तुकाराम महाराजांनी काही सांगायला. महाराज मी शांत व्हा, फक्त मी महाराजांचा निरोप कळतं मला. संत भिंत सगळे कळते, मी सगळ्याला मानतो. वा मागं तिकडे. ऐकलेत? बरं वाटलं तुम्हाला काय? ही अशी भाषा एखाद्या नेतृत्वाने वापरण्याची ही कितीवी वेळ आहे? म्हणजे मी तुम्हाला 3-4 तर आता दाखवलंय आणि यातले बहुतांश लोक ही मराठा समाजाची आहेत हे विसरून चालणार नाही. अहो जरांगे साहेब, आपण आदर्श आहात. लोक आपला बूट घालण्यासाठी, तुमच्या पायात बूट घालण्यासाठी वाकून तयार असतात, सगळ्या गोष्टी करायला तयार असतात. आज प्रचंड मोठा जनसमुदाय आपल्या मागे उभे राहतोय. अशा वेळी आपल्या भाषेवरती काहीतरी बंधन असणं आवश्यक आहे असं वाटत नाही? महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याला तुम्ही केलेली शिवीगाळ सगळ्या जगाने बघितलेली आहे, ती एकदा बघून घ्या. जे ऐकणार नाही ते संपला जातं. देवेंद्र फडणवीस काय चीज आहे आणि मराठी एक झाले त्यांना काय तो करायला निघाला हे मला तुम्हाला सांगायचं आता. मला निष्ठा सोडा, लोक 10% तो घ्यायला लावणार, मग मी चांगला होणार ना, आरोप बंद होणार ना. कर तुला आरोप करायचे तर मी मराठ्याला सोडित नाही, कर तुला काय करायचं मग वाकडं. म्हणजे तू नेमका मराठ्याचा आहे, कुणाच आहे? तू मराठ्या कोणी, कोणा कोणी? मी मराठ्या कोणी? मी सरकारला गोडेच लावणार चूक केला. तुला खून कोणी जमायला ती आज ते माकडं माझ्या विरोधात वापरू नको. तू मनोज जरांगेच्या नादी लागला, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, तुला पूर्वी बसवली आता. हे स्वप्न नाही तेच, आणि यांचा आपला काही संबंध नाही. ते बामणी का वापरायला लागला, ते बामणी का वापरायला लागला. तू साधी सोपी गोष्ट समजतो आणि इथून पाठीमागे ज्यांना तू असे षडयंत्र करून दाबलं त्यांच्यासारखं मला नको समजू. यावेळेस तुला सुपडा साफ होणार आहे, म्हणून तुला लागायचं काय? मनोज जरांगे पिल्लाच्या नादी लागलास, तो लागलास
मी समाजापासून हटावं म्हणून मी नाही हटणार. काढा त्याचं जुनं मॅटर. देवेंद्र फडणवीस पलटी जर तुझ्यावर पलटली, बामने कावा संपला, तो बी संपला, भाजप संपला. मुंबईत पान बी हलू शकत नाही, पान बी. हे देवेंद्र फडणवीसच्या मर्जीशिवाय होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. हे सगळं देवेंद्र फडणवीस तर असलेला डाव आहे. त्याच्या माध्यमातून उकळून घ्यायला लागलास. हे सगळा करता करी होता तुही, आणि तू ही जिरवायची. तुला माझा बळी पाहिजे ना? चल घे माझा बळी. निघालो मी, चल येतो तिकडे. हरामखोर आडले घालो चाल, हरामखोर आडले घालो चाल, हरामखोर आडले घालो चाल. सागर बांगल्यात निघालो मी तुझ्या. ऐकलं? देवेंद्र फडणवीसांविषयीची ही तुमची मत आहेत, या तुमच्या धारणा आहेत. अहो, भुजबळ तुमचे विरोधक म्हणून अगदीच हाणामारीवर जायचं आणि बुक्कीत दात पाडीन म्हणायचं, हे तरी कितपत योग्य आहे ते ऐकून घ्या. अंबडला महाएल्गार मेळावा झाला. त्याच्यात त्यांनी गोळा केलेले ओबीसीचे सगळे नेते, पडेल पाडेल सगळे म्हणले, आम्ही कोयत्यानं पाय तोडीत असतो. पाय तोडणार आणखीन मायापोत आलाच नाही. तुम्हाला मिले साधा दिसतो का काय? तू फक्त झोपल्यावर येऊ नको, मी जागा असल्यावर येऊ. तू एका बुक्कीत दातडं पाडितो, तू एका बुक्कीत दातडं पाडितो, तू एका बुक्कीत दातडं पाडितो. मला फक्त इतकंच सांगायचं आहे, जरांगेंच्या आंदोलनाविषयी आमच्या मनात कोणतीही शंका नाहीये. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, जरांगे साहेब, भाषेचा तोल जरा सावरा, कारण तुम्ही करोडोंचं नेतृत्व करत आहात आणि करोडो लोकसंख्येने जरांगेंच्या मागे जे माझे मराठा बांधव आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे. भीती वाटते मित्र, हे बोलताना सुद्धा भीती वाटते, पण जेव्हा अशी भाषा आपलं नेतृत्व करणारा माणूस बोलत असतो, जेव्हा अशी भाषा सांगत असतो, तेव्हा मात्र समाजामध्ये फक्त भय पसरवतं. असं भय की जे आपल्याला या लोकांच्या पासून खूप दूर घेऊन जाईल. म्हणूनच विनंती आहे, भाषा आवरा. नमस्कार.